नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आपण पाहत आहोत महत्त्वाचे सर्वात महत्त्वाचे बेरीज वजाबाकी गुणाकार व भागाकार यावरील क्रिया कशा करायच्या हे आपण पाहणार आहोत. आता याचं उत्तर काय? वजा 55 अधिक 88 याचं उत्तर काय? वजा 66 वजा 55 याचं उत्तर काय? हे कसे करायचे हे आपण पाहणार आहोत. हे चिन्ह फार महत्त्वाचे आहे, फार उपयोगाचे आहे, म्हणून हे त्याचा अभ्यास करा, त्याचा चांगला अभ्यास करा, वारंवार पहा, व्हिडिओ पूर्ण पहा. माझे 3 चॅनल आहेत, नागेश बोरकर ऑफिशियल, दुसरा आहे जय मल्हार इन्फॉर्मेशन अँड अदर, आणि तिसरा आहे माय परफेक्ट एज्युकेशनल चॅनल. या तिन्ही चॅनलचे व्हिडिओ पहा, तुमच्यासाठी प्रेरणादायक आहे, प्रेरणादायी आहे, मार्गदर्शक आहे आणि तुमचे जीवन सुंदर करणारे आहे. म्हणून हे तिन्ही चॅनलचे व्हिडिओ पहा आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि मला जास्तीत जास्त चॅनल शेअर करा. बघूया आपण महत्वाची बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार यावरील क्रिया. बघूया. आता बघा, इथं आहे वजा 55 अधिक 88, वजा 55 अधिक 88. जरी इथं बेरीज चिन्ह असलं तरीही याची वजाबाकी होते. इथं जरी बेरीज चिन्ह असलं तरी याची काय होते? वजाबाकी होते. म्हणून आपण याची वजाबाकी करू, बेरीज न करता वजाबाकी करू. मग आता बघा, इथं 88 आहे, इथं 55 आहे. आता ही आहे मोठी संख्या, ही छोटी संख्या आहे. आता मग बघा, मग आता आपण या संख्येतून ही संख्या आपल्याला काढायची. तर बघा कसं काढायची? मग 8 मधून 5 गेली किती राहिली? 3 राहिली. आणि 8 मधून 5 गेली किती राहिली? 3 राहिली. आणि आता इथं लहान संख्या आहे, इथं मोठी संख्या आहे, म्हणून याला वजा चिन्ह द्यायचं नाही. जे मोठ्या संख्येचं चिन्ह आहे तेच द्यायचं. बघा आता मग हे झालं. आता इथं वजा आहे, इथं वजा आहे. वजा वजा काय होतात? धन होतात. वजा वजा काय होतात? धन होतात. म्हणून याची काय करायची? बेरीज करायची. याची वजा जरी चिन्ह असलं, इथं वजा इथं वजा, दोनदा वजा चिन्ह आहे, म्हणून वजा वजा धन होतात. म्हणून याची बेरीज करायची. काय करायची? बेरीज करायची. बघा मग 6 आणि 5 11ला 1, हातचा आला 1, हातचा आला 1, आणि पुन्हा हे 6 आणि 5 11, 11 आणि 1 किती? 12. आता इथं मात्र दोन्हीकडे वजा चिन्ह आहे. वजा वजा धन जरी होत असले तरी इथं वजा चिन्ह घेतो. आता इथं बघू आपण. आता इथं वजा आहे, इथं अधिक आहे. इथं अधिक जरी असलं याची काय होती? वजाबाकी. काय होती? वजाबाकी. या गणनाप्रमाणे. मग आता बघा, ही मोठी संख्या आहे लहान. मग आता बघा, 8 मधून 9 जात नाही. कितीला घ्यावी? इथं घ्या. इथं घ्यावी, इथं घ्या. त्याच्यासाठी 18, 18 मधून 9 गेले 9, आणि इथं किती राहिली? राहिली 5. आता 5 मधून 9 जात नाही. मग इथला होता इथं 15 मधून 9 गेले 6, 15 मधून 9 गेले 6, आणि वजा चिन्ह इथं वजा येतं. काय येतं? कारण मोठ्या संख्येला जे चिन्ह आहे ते उत्तराला येत असतं. मोठ्या संख्येला वजा चिन्ह म्हणजे उत्तराला वजा येतं. आता हे बघा, हे कसं करायचं? हे करायचं हे सोपं आहे. इथं अधिक आहे, इथं वजा चिन्ह आहे, आणि इकडं मात्र मोठी संख्या आहे, इथं लहान. हेच गणित आहे, फक्त आलटापड झालेली आहे. इकडं 168 आली आणि इथं 99 आली. उत्तर तेच येईल, फक्त इथं वजा चिन्ह येणार नाही, कारण मोठ्या संख्येला प्लसचं चिन्ह आहे, अधिकचं चिन्ह आहे. आता हे कसं करायचं? बघा, इथं वजा, इथं वजा, इथं वजा. बघा इथं किती? इथं 3 ठिकाणी वजा होता आहे. काय घाबरायचं नाही, काय करायचं नाही. हे वजा वजा धन होतात, म्हणून वजा वजा काय होतात? धन होतात. म्हणून वजा 55 वर जरा बसत नाही. वजा 55 अधिक 12, वजा 55 अधिक 12, आणि बरोबर याचं उत्तर येणार. आता मग याची काय करायची? आता वजाबाकी होती, ठीक आहे. तिथं अधिक चिन्ह आहे ना, इथं वजाबाकी होती. मग आता या 55 मधून 12 काढा. मग आता बघा, या 5 मधून 2 गेले 3 राहिली, आणि 1 मधून 5 मधून 1 गेला 4 राहिली, आणि आता मोठ्या संख्येचे चिन्ह इथं देऊ वजा चिन्ह. बघा, या आलं. आता हे कसं करायचं? इथं 0 आहे, इथं 88. मग 88 अधिक 0 किती? 88. बघा, आणि इथं 0 अधिक 88 किती? 88. आणि इथं बघा, इथं 18 वजा 0 किती? 18. 18 वजा 0 18. आता हे बघा, हे करू. आता काय करू? हे करू. आता इथं बघा, इथं गुणाकार आहे. काय आहे? गुणाकार. 12 8 96, आणि इथं वजाला चिन्ह घेणार, वजाला वजा चिन्ह घेणार. आता इथं बघा, इथं काय आहे? 16 48. आता इथं वजा आहे, इथं वजा आहे, म्हणजे वजा वजा धन होतात. गुणाकारामध्ये वजा वजा धन होतात, तरी वजा चिन्ह येत नाही. परंतु बेरजेमध्ये वजा वजा धन होतात, परंतु वजा चिन्ह येत नाही. 48. इथे किती? 58 गुणिले 0, इथं फक्त 0. गुणाकारामध्ये आणि भागाकारामध्ये कोणत्याही संख्येने 0ला गुणलं या भागलं तर उत्तर 0 येतं. या 0नं कोणत्याही संख्येला भागलं या गुणलं तर उत्तर 0 येतं. लक्षात ठेवा, इथं सुद्धा मग 0. आणि इथं आता इथं भागाकार काय आहे? भागाकार. इथं भागाकार आहे, आणि
बेआठी 16 बेआठी किती 16 आणि मग बेआठी 16 काय उरलं नाही मग बेत्री 6 बेत्री किती 6 बेआठी 16 बेत्री 6 आणि वजा चिन्ह लावून टाकू वजा चिन्ह लावून टाकू म्हणजे याचा पडताळा कसा करायचा या दोघांचा गुणाकार करायचा एवढं उत्तर आलं बघा येते की नाही बघा बेत्री 6 आणि बेआठी 16 आले आता हे करू आता काय करू हे करू इथं सुद्धा भागाकार आहे नुसतं काय भागाकार आहे बघा इथं उत्तर मग 25 चा पाडा म्हणा या 55 इकडे 25 दोन्ही किती 50 25 दोन्ही किती 50 आता याच्यात किती उरले 5 उरले इथं 50 25 दोन्ही 50 आणि इथे वजा झालं आता बघा याचा पडताळा कसा करतात बघा याचा पडताळा या दोघांचा गुणाकार म्हणजे याचा पडताळा बघा आता आपण पुढे हे आता इथं काय 0 वजा 18 उत्तर काय ना वजा 18 काय ना वजा 18 आता इथं बघा इथं काय ना इथं अधिक आहे इथं वजा आहे इथं वजा आहे याची काय ना बेरीज याची काय ना बेरीज 16 8 किती 16 8 24 16 8 24 ना वजा येणार गुणाकार मध्ये येत नसते वजा इथं वजा येते गुणाकार आहे भागाकार मध्ये वजा येत नाही इथं होतं 25 आणि इथं 1 गुणिले 66 म्हणजे 66 ला 66 आणि इथं काय करायचं इथं काय इथं सुद्धा याची काय नाही वजाबाकीमध्ये 6 मध्ये 2 गेले 4 आणि इथं 6 ला 6 आणि वजा बघ इथं सुद्धा इथं वजाबाकी होती का नाही बेरीज होती कारण दोन्हीकडे वजा आहे म्हणून 162 आहे 2 किती होतात 163 आणि वजाला वजायचं अशा प्रकारे आणि जर समजा भागाकारामध्ये असं असलं 0 उत्तर काय ना 0 असं असलं तर उत्तर काय ना 0 हे झाले आपले बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार यावरील क्रिया एकदम सोपं आहे काय टेन्शन घ्यायचं काम नाही एकदम सोपं आहे सिंपल अशा प्रकारे आपण बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार यावरील क्रिया पाहिल्या याचा चांगला अभ्यास करा शेवटचा अभ्यास करा आणि व्हिडिओ पूर्ण पहा वारंवार पहा कमेंटद्वारे कळवा अजून तुम्हाला काय अडचण असेल गणिताची काय अडचण असेल ती कमेंटद्वारे कळवा तुमची इच्छा तुमची अडचण त्वरित सोडवली जाईल आणि तुमची इच्छा पूर्ण केली जाईल आणि तुम्हाला जे पाहिजे जे आवश्यक आहे ज्याची अडचण आहे जे तुम्हाला कठीण जातं जे तुम्हाला आवड जातं या कमेंटद्वारे कळवा जरूर कळवा म्हणजे आपला पूर्ण व्हिडिओ पहा वारंवार व्हिडिओ पहा आणि आपले 3 चॅनल आहे एक आहे नागेश होळकर ऑफिशियल दुसरं आहे जय मल्हार इन्फॉर्मेशन अनादर तिसरं आहे माझा एज्युकेशन चॅनल या तिन्ही चॅनलचे व्हिडिओ पाहत राहा तुमच्यासाठी प्रेरणादायी आहे उत्साह वाटत आहे ज्ञानदायक आहे ज्ञानवर्धक आहे तुमच्या कामाचे आहे तुमचे जीवन सुंदर करणारे आहे तुमच्या उपयोगाचे आहे कामाचे सर्वांसाठी कामाचे लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांचे कामाचे म्हणून व्हिडिओ पाहत राहा आणि आपले चॅनल जास्तीत जास्त शेअर करा तिन्ही चॅनल जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ज्याने कोणी अजून सबस्क्राईब केलं सर जरूर करा असे भरपूर व्हिडिओ तुम्हाला येणार आहेत टक्केवारी असो शेकडेवारी असो नफातोटा असो सरळ व्याज असो वर्गमूळ असो घनमूळ असो काही असो गणितावरची इंग्रजीवरची सगळे व्हिडिओ तुम्हाला येणार आहेत त्याचा अभ्यास तुम्ही शेवटपर्यंत करा.